सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। आरग तालुका मिरज ग्रामपंचायत ची स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना ठरली बिनकामाची। महिन्यातून एकदा गावाला पाणी पुरवठा केला जातोय। प्रभागातील महिलांनी ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी धडक दिली, मात्र उडवाउडवीची उत्तरे ऐकून त्या महिलांनी काढता पाय घेतला। स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना यामुळे कुचकामी ठरली आहे। त्यामुळे मैशाळ प्रकल्पाचं पाणी उशाला आणि कोरडं मात्र घशाला अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे। सरपंच मीनाक्षी कोरबू यांनी पदाचा राजीनामा दिलाय। प्रभारी उपसरपंच यांच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार असल्यानं समस्या निर्माण झाल्या। येथील मुख्य बाजार तलाव 21 दशलक्ष घनफूट क्षमतेचा असणारा, त्यातून 350 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते। त्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात येत असते, मात्र मुख्यमंत्री पेयजल योजना 24 तास पाणी पुरवठा योजना बारगळली आहे। त्यामुळे गावचा पिण्याच्या पाणी प्रश्न कायम राहिलाय। थेट कृष्णेचं पाणी स्वच्छ मिळण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेचा बोजवारा वाजला आहे। त्यामुळे गावात पाण्यासाठी धावपळ करावी लागतीये। हातपंप व घरगुती बोरच्या पाण्याच्या पातळीनं तळ गाठलाय। कोणाची पाणी शेजाऱ्याला देऊ शकत नाही। प्रभाग क्रमांक 3 मधील महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर धडक दिली, मात्र आज पाणी सोडतो, उद्या पाणी येईल असं आश्वासन प्रभारी सरपंच यांनी दिले, मात्र आजपर्यंत पाणी आलंच नाही। संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र। गावाला पाणी देणार आहे का नाही, नाहीतर गावात राहू नका म्हणून सांगा, गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ द्या। संडास काढा, तुमची सोय लई होईल, ही आमची सोय करायला का तुम्ही? लोक आमच्या माग दगड घेऊन लागल्यात, बायका मत द्या म्हणणाऱ्या। आम्ही मत तर कशी मागायची आता इथनं पुढं? काय करायला पाहिजे? तुम्हाला पुढारी करून चुकलं का आमच्याकडं? तुम्ही पुढारी व्हा, आमचं काय न मत नाही, खरं गावची सोय करा, गावच्या शिवा खाऊ नका असं आमचं मत आहे। ग्रामपंचायतीवर तक्रार केला का नाही पाण्याबद्दल? 100दा जाऊन तक्रार केल्या, कोण सुद्धा केला तयार नाही। तक्रार करून करून बायका थकल्यात। काय करायला पाहिजे याचा इलाज तुम्ही सांगा। आता तुम्ही पुढारी आहे, काय तर गावची सोय करशीला म्हणून तुम्हाला निवडून आणायचं, तुम्ही ह्या मतानं वागणार आहे काय? कुणा तरी मत मागू नका, तुम्हाला हात जोडून विनंती करतो। झालं पायपा फटाफट फुटायला आल्यात, घंटा गाडी येत नाही, गटार नाही, गटारी काढलेल्या नीट जात नाहीत, गटार काढायला येत नाही, मुलं जाते, काय दे जाते, मुलं जातात बदा बंद पडतात त्या काढलेल्या खळग्यात। तुम्ही काय पुढारीपणा करणार आहे? सरळ बाबांनो, तुम्ही कोण पुढारी असला तर राजीनामा द्या, तुमच्या घरात बसा। काय करायचं सरकार एकदा करू दे, नाही तर मातीत घालू द्या मला। पाणी महिना 2-2 महिने सोडायचं, पाण्याची पट्टी कशी पाहिजे लगे महिना वर पडायच्या वरच्या 2-2 पट्ट्या उंबऱ्यात बसलेलं उठत नाही पाणी पट्टी वरल्याशे। एक कागद मुलाला कुठलंही म्हटलं तर कागद काढून देत नाहीत आम्हाला। पैसे आधी भरा मग तुम्हाला पाणी मिळेल, पैसे आधी भरा मग तुम्हाला कागद मिळेल, असं आम्हाला आडवं करतात। आणि आता कोण पडायचे आडवं? या गलीला बायकांचं खुळं लागले पाण्यापायी। तुम्ही येणार असला तर बघा, नाही तर राजीनामा देऊन घरात बसा। पाणी पट करायचं पायपा सारखे लिकेज कसं काय होत्यात? कशा घातल्यात तिने? पैसे खाल्ले खाल्लं, जोडणार तुम्ही, फोडणार तुम्ही, आम्ही काय करावं? गरिबांनी बायकांनी काय करावं? तुम्ही गलीने आला, मत मागितला, तुम्हाला मत दिली, पायपा हलक्या घातल्या काय मग? आणि हलक्या गाठल्यात नाही, फटाफट फुटायला आल्यात। 1 महिना झालं चावीला पाणी नाही गायकुड गलीला, ते संडासचं पाणी वास मारायला गली।